शासनासोबत भांडत असतो। माझे टार्गेट हे वरिष्ठ IAS IPS अधिकारी असतात। लहान सहान अधिकारी मी पकडत नाही। तलाठी मलाठी बाबूला मी गिनतही नाही, ते पकडतही नाही। माझे हायफाय सगळे असतात आणि ते मला अजूनपर्यंत एक साधा नोटीस देऊ शकले नाही। नाहीतर एखाद्या कलेक्टर विरुद्ध लिहिलं तर तुरंत 2 मिनिटांमध्ये नोटीस येतो। असं कसं लिहिलं म्हणून माझ्या सगळ्या पोस्टमध्ये बाय नेम राहते यांच्या। मी तर वाटच पाहत असतो की मला कोर्टामध्ये न्याय म्हणून, कारण मी कोर्टामध्ये सुद्धा बोलू शकतो, कारण मी इन पर्सन असल्यामुळे, मी वकील सुद्धा असल्यामुळे मी स्वतःच बाजू मांडत असतो। म्हणून माझे 7 ते 8 दिवसामध्ये ऑर्डर होत असतात कोणती। आता इथे थोडंसं ऑर्डर हे झालं आहे, कारण हा समाजाचा प्रश्न आहे। तरी पण त्या 2 प्रश्नाचे उत्तर मी जजला दिलं। एक रामदेव बाबाचं दिलं, मी स्वतः गुन्हा दाखल केला त्यावर, आणि दुसरं राहुल गांधीचं दिलं। आता एवढंही करून जर त्याला समजत नसेल तरी मी त्यांना सांगितलं तुमच्या नसेल जमा तर खारिज करा, नाही तर पास करा। मी जजवर सुद्धा कारवाई करेल CRPC कलम 341 नुसार। तेव्हा ते सुद्धा परेशान होऊ नये, तर मी वेळात वेळ काढून जास्तीचा वेळ घेतला। मी काल आमचे विजय चव्हाण साहेब आहे, आपले मेशाल साहेब, अचानक फोन केले की साहेब तुम्ही येऊ शकता का म्हणून। कालच माझ्या इथे दुसरे कुठेतरी कार्यक्रम होता, त्यांनी सुद्धा प्रमुख वक्ता म्हणून मला बोलवलं। परंतु माझे एक वैशिष्ट्य आहे, माझं जिथं मन जुळलं तिथंच मी जातो, अन्यथा मी कुठे जात नाही, कोणाचे सत्कार घेत नाही, स्वीकारत नाही। कारण मला भीमराव आंबेडकर साहेब, मी एवढं काम करून हजारो करोड रुपयाचा महसूल शासनाला मिळवून दिलं असताना सुद्धा मला अजूनपर्यंत सिक्युरिटी दिला नाही। मी पोलिसांची मागणी केलं, संरक्षण 24 आवर पैसे भरायला मी तयार आहे म्हटलं, तरी मला मागणी केलं नाही। SP ने मंजूर केलं तर कलेक्टर कापून टाकतो। त्याच्यानंतर आत्मसंरक्षणासाठी मी पिस्तूलची मागणी केला। कलेक्टरला वाटलं की हा पहिला मीच ठरेल याचा बडी। SP ने मंजूर केलं माझी पिस्तूल, कलेक्टरने खारिज करून टाकलं। त्यामुळे मी कुठेही जात असेल तर माझी फॅमिली सोबत असते ना, माझी फॅमिली सक्षम आहे। कुठल्याही मी सामाजिक कार्यक्रमामध्ये जेवढे मी आता काम करत आहे सामाजिक, माझी फॅमिली सक्षम असल्यामुळे आणि त्यांचा मला पाठिंबा असल्यामुळे अनेक इथे काही लोक माझ्या घरी सुद्धा येऊन गेले। माझ्या घराचं नाव सुद्धा राजगृह आहे सर। 2 मजली बिल्डिंग आहे। वरची मजली पूर्ण लायब्ररी भरून टाकले आहे। UPSC MPSCचे जे मुलांसाठी माझे पूर्ण पुस्तकं खुलं करून दिलेले आहे वरचे, आणि खालचे पूर्ण आमच्या राहण्यासाठी 2-3 व्यक्ती आम्ही राहतो। 2 मुलं माझे IAS साठी तयारी करत आहे, तरी पण मी कुणालाही किराया दिलं नाही। मी मुलांसाठी दान दिलं आहे, कोणी या अभ्यास करा, पुस्तकं उपलब्ध आहे। जवळपास 8 ते 10 लाखाची पुस्तकं माझ्या घरी उपलब्ध आहेत। अनेक लोकांनी माझ्या घरी येऊन भेटी दिलेली आहे। इथे महिला मंडळ, पुरुष मंडळ यांना सुद्धा मी सांगितलं तुम्हाला कुठेही काही अडचण येत असेल कायद्याची तर तुम्ही मला एनी टाईम फोन करू शकता, विचारू शकता। आणि जमीनच्या बाबतीत एकदम परफेक्ट आहे, 101%। माझे उत्तरच नाही देऊ शकत, कारण माझा लाईव्ह कार्यक्रम चीफ सेक्रेटरीकडे झाले। मी 2 वेळा सस्पेंड झाले, 2 वेळा डिसमिस झाले, कारण माझा गुरु जो आहे 52 वेळा सस्पेंड झालेला आहे आणि फुल पगार घेतलेला आहे। तहसीलदार बनला, ADO बनला, उजवाने नाव ऐकले असेल, त्याच्यामुळे त्यांनी मरतेवेळी सांगितलं खोबराकडे तू माझ्या वारस चालवू शकते म्हणून, आणि मी चालवत आहे। 3 नोकऱ्या माझ्या झाल्या तरी मी नोकरीला भेट नाही आणि कोणत्याशाला भेट नाही। त्यामुळे हे एवढं काम मी करू शकत आहे समाजाबद्दल आणि पुढे करणार आहे। त्यामुळे एक समाजाची सुद्धा आता जिम्मेदारी बनते भारतीय बौद्ध महासभाची, की तुम्ही पत्रव्यवहार आता तहसीलदारला न करता, ADOला न करता डायरेक्ट मुख्यमंत्री ज्यांच्याकडे हे नगर भवन आहे एकनाथ शिंदे साहेब यांना करणे आवश्यक आहे। कारण तुम्ही ऑलरेडी 31/5/61 मध्येच तत्कालीन आमदार सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून आणि हे झटून 1960 मध्ये आमदार बनल्याबरोबर दुसरं पहिलं कोणतं काम केलं असेल तर दीक्षाभूमी नागपूर आणि चैत्यभूमी हे दोन्ही काम केलेले आहे, आणि ते लिखित काम केलेले आहे। त्यांचे आदेश निघून आहे। आता या आदेशाने जर लपवून ठेवलं असेल किंवा ह्या ट्रस्टीचे पदाधिकारी यांचं काम होतं तात्काळ हे नाव करणे। आम्ही एखादी शेती घेतो 15 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये नावाने करतो, एखादी घर प्लॅट घेतला तर नावाने करतो। मग हे 70-68 वर्षापासून यांनी नावाने का केलं नाही ट्रस्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दीक्षाभूमी? हा प्रश्न आम्ही हे कार्यक्रम आटोपल्यानंतर पुन्हा विचारू, आणि नाहीच त्याचे उत्तर दिलं तर समिती बरखास्त करण्याची आणि संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी आम्ही सर्व मिळून करू। थँक्यू। जय भीम, जय भारत, जय श्रीराम।